महाराष्ट्र के पूर्व विधायक अनिल गोटे ने राज्यपाल बनवारी लाल पुरोहित से जुड़े एक विवादास्पद भूमि सौदे का खुलासा किया है, जिसमें आरोप है कि नागपुर में स्थित भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्र को सरकारी भूमि अत्यंत सस्ती दर पर आवंटित की गई। गोटे ने दावा किया कि यह सौदा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुले के कार्यकाल के दौरान हुआ। 7 जून 2006 रोजी सदर जागा तलाव बांधण्याकरता अंदाजे 100 एकर ही पाटबंधारे विभागाने ताब्यात घेतली। त्या जागेवर तलाव होता, 7-12 उतार्यामध्ये आहे। ही तलावाची जी जागा आहे ही कालांतराने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली। त्यातली 10 एकर जागा ही तत्कालीन राजस्थानचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित या भाजपच्या गडगंज नेत्याला महाराष्ट्राचे वीज मंडळाकडून कवडीमोल भावाने दिली। जागेचं हस्तांतर झालं 3 नोव्हेंबर 15 आणि त्या जागेवर फडणवीसांनी भूमिपूजन केलं सप्टेंबर 15। त्यावेळेला ती जागा वीज मंडळाच्या ताब्यामध्ये होती। आता त्या जागेचं भाडं 10 एकर जागेचं एका वर्षाचं भाडं हे केवळ 20 लाख रुपये आहे। त्या तलावाचा भराव करण्यात आला आणि 10 एकर जागा ही हस्तांतर करण्यात आली। अशा पद्धतीने हा बेकायदेशीर व्यवहार केला आहे। तिथल्या प्रांताधिकाऱ्यांनी 23 डिसेंबर 2020 या दिवशी संबंध अहवाल शासनात सादर केला। त्या अहवालामध्ये म्हटलं आहे की जागा हस्तांतर करणे हा कशक कारस्थानाचा भाग आहे। क्रिमिनल कॉन्स्पिरसी। आता राज्याचे मुख्यमंत्री असं वागत असतील तर हे राज्य कुठल्या पातळीवर कसं चाललंय याचा अंदाज महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेने बांधावा।